राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे। पुढील 2 ते 4 दिवसात 5 ते 10 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सध्या याद्या पडताळणीचं काम वेगाने सुरू आहे आणि एकूण 40,585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। कर्जमाफीचा लाभ निश्चित प्रकारे देतोय। मला वाटतं पहिल्यांदा आपण 5,000 कोटी रुपये पहिल्यांदा दिलं, कदाचित 4-2 दिवसामध्ये दुसरे 10-5 हजार कोटी रुपये लगेच त्याला होतील। त्यात आता काही अडचण नाहीये। लवकरात लवकर आपण साधारणतः 40,585 कोटी रुपयाची आपण ती रक्कम ही जाहीर केलेली 36,000 होती, 5,000 4,000 ह्या महात्मा फुलेमुळे वाढलं। त्यामुळे अजिबात आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो, जे आपलं अपूर्ण काम, आपलं आधार कार्ड प्रमाणित करण्याचं काम, ॲग्रीकल्चरचं काम ते आपण ताबडतोब करा। ज्या शेतकऱ्याचं नाव पोर्टल लागले आणि ते लागले त्याला संपूर्ण कर्जमाफी होईल। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारने जी पहिली यादी जाहीर केली आहे त्यामध्ये साधारणतः 17 लाख पात्र शेतकऱ्यांना त्याचा फायदा हा होणार आहे आणि 17 लाख शेतकऱ्यांपैकी पहिल्या यादीचा जर विचार केला तर साधारणतः पहिला हप्ता आपण त्यातला 6,22,000 शेतकऱ्यांना आणि त्यांना 5,028 कोटी रुपयाचं हे शेतकऱ्यांना कर्जाचं ते वितरण, आपल्या हप्त्याचं वितरण किंवा माफीचं वितरण हे केलेलं आहे आणि ती यादी आता टप्प्याटप्प्याने आता हे वितरण हे आता हे असंच चालू राहणार आहे आणि कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पात्र जमा होणार आहे। 17 लाख शेतकऱ्यांपैकी आज जर आपण विचार केला तर साधारणतः आज अखेर साधारणतः 13 लाख शेतकऱ्यांनी केवायसीचं काम त्यांचं हे पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे आता ह्या 13 लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातल्या त्यात आता ह्याची अडचण, कर्ज आपल्या माफीची अडचण काय राहणार नाही। त्यांना ताबडतोब टप्प्याटप्प्याने ही कर्ज माफीची रक्कम मिळेल। आज आपण जर सगळ्यांचा जर विचार केला तर साधारणतः पहिल्या यादीतील ह्याच्यामध्ये साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात त्यांना त्या यादीतून आपण वगळलेलं आहे आणि साधारणतः त्याची संख्या पण मला वाटतं आपल्याकडं आलेली आहे आणि मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे अपात्र शेतकरी म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे आयकर शेतकरी साधारणतः 94,000 शेतकरी हे आयकर भरत असल्यामुळे ते शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरलेले आहेत आणि अन्य कारणामुळे साधारणतः 46,000 शेतकरी हे अपात्र ठरलेले आहेत। तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये राज्य शासनाच्या वतीनं लवकरात लवकर जे 2 लाखाच्या आतील रक्कम, 2 लाखाच्या वरची रक्कम आणि प्रोत्साहन अनुदान जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्या सर्वांचं लवकरात लवकर वाटप केलं जाईल। कालच राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये संपेपर्यंत किंवा त्याच्या थोडं मागं पुढं ती रक्कम, कर्जमाफीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल। मामा, या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम एक काय येतोय, राज्य सरकारने ज्यावेळेस तुम्ही ही घोषणा केली होती कर्जमाफीची त्यावेळेसचे निकष वेगळे होते आणि आता काही निकष वेगळे आहेत असं शेतकऱ्यांचा आरोप होतोय। निकष काही बदललेत का कर्जमाफीचे की जुन्या नियमानुसार? कर्जमाफीचे निकषामध्ये कुठल्याही प्रकारची बदल झालेली नाही। पूर्वी जे निकष होते तेच निकष आहेत। एवढंच आहे की 2019 साली महात्मा फुले कर्जमाफी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ दिला होता त्यांना आपण ह्या पहिल्या निकषामध्ये 50,000 रुपयेच त्यांना देणार होतो, परंतु पुन्हा आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय बदल करून त्यांनाही 2 लाखाच्या आतल्या शेतकऱ्यांना त्यांनाही सरसकट त्यावेळेस कर्जमाफीचा आपण देण्याचा निर्णय घेतलेला आहे। ती संख्या आपल्यामध्ये ही थोडी वाढलेली आहे। पेरण्यांच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आज अखेर आपल्या संपूर्ण राज्यामध्ये जर विचार केला तर साधारणतः 91% आपल्या जे आपलं उद्दिष्ट होतं त्या उद्दिष्टाप्रमाणे 91% क्षेत्रावरती आपली पेरणी ही झालेली आहे।
आणि निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की नाशिक विभागामध्ये सर्वाधिक पेरणी ही नाशिक विभागामध्ये झालेली आहे. 95% पेरणी ही नाशिक विभागामध्ये झालेली आहे आणि मराठवाडा विभागामध्ये 94% पेरणी झालेली आहे आणि सर्वात पेरणी ही ठाणे विभागात सर्वात कमी ही 85% पेरणी झालेली आहे आणि विदर्भ विभागात सुद्धा साधारणतः 96% पेरणी झालेली आहे. अजूनही काही ठिकाणी पेरणीचं काम हे सुरू आहे आणि जे आपलं उद्दिष्ट आहे त्याप्रमाणे निश्चित प्रकारे शेतकरी पेरण्याचं काम सुरू आहे. खताच्या बाबतीमध्ये यावर्षी शासनाने खूप काही चांगले निर्णय घेतले. लिंकिंगच्या बाबतीमध्ये खूप कडक धोरण हे शासनाने ह्या वर्षी अवलंबल्यामुळं ठीक आहे. अजूनही खताच्या बाबतीमध्ये कुठं जर लिंकिंग होत असेल तर निश्चित प्रकारे त्या शेतकऱ्यांनी आमच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा. जे विक्रेते जे अनुदानित खत विकतात त्यांना विना अनुदानित खत तिथं आता दुकानामध्ये ठेवता येणार नाही असा कडक आम्ही नियम शासनाने तो जी आर काढलेला आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. आज अखेर खताच्या उपलब्धतेच्या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातून माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की खताचा साठा आपल्या नियोजनाप्रमाणे आपल्याकडे व्यवस्थित आहे. त्यामुळे खताच्या बाबतीमध्ये जर कुणी एखादा डीलर किंवा कोण विक्रेता जर काळा बाजार करत असेल तोही आमच्याशी संपर्क साधा. निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये असं जर कोण आम्ही लगेच ताबडतोब त्याच्यावरती कडक कारवाई करू. मामा, एक राजकीय प्रश्न असा होता आता डिलिमिटेशनचं सगळं सुरू आहे, पण शरद पवार साहेबांचे सगळे खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलेत. राजकीय गणित वेगवेगळी लावली जात आहेत. तुमचं काही बोलणं झाले काय या सगळ्याच्या बाबतीत तुमच्या पक्षश्रेष्ठींशी वगैरे किंवा आपल्यापैकी कोणी परत? आता या बाबतीमध्ये हा विषय शेवटी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाचा आहे. त्यामुळं ह्या बाबतीमध्ये तो प्रश्न मला विचारण्यापेक्षा आपण त्यांच्या अध्यक्षांना किंवा त्यांच्या प्रमुखांना जर विचारला तर तो बरं होईल, कारण तेच योग्य ते उत्तर ते आपल्या सर्वांना देतील. मामा, जर आपण बघितलं तर एफडीए आणि पुणे पोलीस ग्रामीण पोलिसांनी एक संयुक्त कारवाई केलेली आहे. दूध भेसळचं एक मोठं रॅकेट समोर आलेलं आहे. 24 जणांना यामध्ये अटक केलेली आहे. हे दूध संकलन करत होते, तिथं भेसळ अशा पद्धतीने करत होते. मोठ्या मोठ्या डेअरीजला हे सगळं जात होतं. हे आतापर्यंतच्या तपासात समोर आलेलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे तुमच्याच पक्षातील काही लोक याच्यामध्ये आहेत. जर नाव घ्यायला झालं तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचं जे जिल्हा परिषदचे सदस्य आहेत विष्णू हिंगे यांचा पुतण्या हे सगळं रॅकेटचा सूत्रधार आहे. म्हणजे अर्थात ह्याच्या मार्फत हे सगळं सुरू होतं. मामा, एकीकडे तुम्ही जिल्ह्याचे एवढे मोठे नेते आहात आणि तुमच्याच पक्षातील लोक अशा पद्धतीने लोकांच्या जीवाशी खेळतायत. निश्चित प्रकारे आपण जो प्रश्न विचारला, खरं तर दुधाच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय केला जातो आणि चांगल्या प्रकारचं त्या व्यवसायामध्ये तो माझा शेतकरी कष्ट करून मेहनतीने चांगल्या प्रकारचे त्याला दुधामध्ये पैसे मिळतात. त्याला त्या पैशातून त्याचा रोजचा बाजार, भाजीपाला, रोजचा किराणा मालापासून त्यातनं त्याचा उदरनिर्वाह होतो. परंतु या बाबतीमध्ये निश्चित मी खरं सांगतो, तो कुठल्या पक्षाचा आहे म्हणण्यापेक्षा दुधात भेसळ करणारा हा निश्चित प्रकारे मी म्हणेल खूप मोठा, तो मी त्याला अतिरेकी मानणार नाही, पण खूप मोठा एक दरोडेकर मानण्यापेक्षा त्याला म्हणजे त्याला काय उपमा द्यावी ती कमी आहे. परंतु निश्चित प्रकारे असे कोणीही असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, दुधात भेसळ करणाऱ्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि अशी शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे की पुन्हा असं कोणाचं धाडस दुधामध्ये भेसळ करण्याचं धाडस कोणाचं होणार नाही. इतक्यापर्यंत त्याची निश्चित प्रकारे सरकार या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करेल. मोठमोठ्या दूध डेअरींना जातं. तुमच्याकडे सोनाईला सुद्धा मध्यंतरी रेड झाली होती. त्याचा पुढे काय म्हणजे काय अहवाल बाकीच्या गोष्टी बाहेर आल्या नाही. असं तिकडे बी जातं का? तुम्ही कृषी मंत्री म्हणून कधी हे बघितलं का काय आहे नक्की हे दूध? नाही, या बाबतीमध्ये